नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तेजस जाधव करिअर क्राफ्ट मेडिकल पाथवेमध्ये तुमचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट आणि काउन्सिलिंग चालू होण्यापूर्वी आपल्याला काही महत्त्वपूर्ण प्रक्रियेचं आधीच नियोजन करून ठेवावं लागतं, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यातलंच मी आज एक टॉपिक घेतला आहे, तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे 200 ते 350 मार्क्सच्या दरम्यान मार्क्स येत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी आधीच काय नियोजन करून ठेवावं लागतं. कारण विद्यार्थी मित्रांनो, विषय असा आहे की 200 ते 350 मार्क्स दरम्यानचे जे विद्यार्थी असतात ते खूप जास्त असतात आणि ते सर्वात जास्त कन्फ्युजन सुद्धा असतं त्यांना की आपण काय करायचं पुढे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हालाही BAMS करायचंय, समजा 200 ते 350 मार्क्स येत आहेत आणि तुम्हाला BAMS करायचंय, तर त्याच्यासाठी तुमची प्लॅनिंग काय असायला हवी. त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे 2 पर्याय उरतात. पहिला म्हणजे महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट कोट्याने ऍडमिशन घेणे आणि दुसरा म्हणजे आउट ऑफ स्टेटला जाणे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं बजेट आहे 30 ते 35 लाख रुपये, तर तुम्ही सहजपणे मॅनेजमेंटला ऍडमिशन घेऊ शकता महाराष्ट्रामध्ये. पण तुमचं बजेट नाही आणि तुम्हाला BAMS करायचंय, तर तुमच्याकडे फक्त एकच पर्याय उरतो, तो म्हणजे आउट ऑफ स्टेटला जाणं. तर आउट ऑफ स्टेटला जाताना कॉलेज कसं निवडायचं, तर ह्या व्हिडिओमध्ये मी तेच महत्त्वाचं तुम्हाला सांगितलंय की आउट ऑफ स्टेटला तुम्ही जाल तेव्हा तुम्ही कॉलेज कसं निवडायचं किंवा कॉलेज कसं बघायचं. तर कॉलेज निवडताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथं सर्वात पहिले पाहायचं की आपले महाराष्ट्राचे विद्यार्थी आहेत की नाही. आणि दुसरा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये असं बघावं लागतं की कॉलेजमध्ये टीचिंग स्टाफ कसा आहे, कॉलेजचं कॅम्पस कसं आहे, कॉलेजमध्ये पेशंट फ्लो कसा आहे, त्याच्यानंतर हॉस्पिटल कसं आहे आणि तिथं डायसेक्शनसाठी डेड बॉडी अवेलेबल आहे की नाही, आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे कॉलेजची फीस किती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आमच्या टीमने आतापर्यंत 3 वर्षापासून आम्ही आउट ऑफ स्टेटला विद्यार्थ्यांचे ऍडमिशन करतोय. तर ह्या वर्षी सुद्धा जसे दरवर्षी आम्ही आउट ऑफ स्टेटला विद्यार्थी पाठवतो, तर ह्या वर्षी सुद्धा कमीत कमी बजेटवालं कॉलेज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर त्याच्यासाठी बजेट किती असणार, तर तुमचा आता असा डाऊट असेल की त्याच्यासाठी बजेट किती असणार. तर विद्यार्थी मित्रांनो, बजेट फक्त 2 ते 2 लाख 40 हजार पर इयरचं तुमचं कॉलेज असणार आहे. म्हणजे एकदम कमीत कमी बजेट, टोटल पॅकेज तुमचं जाईल 9 ते 9.5 लाख रुपये. जर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही याच्यासाठी इच्छुक आहात, तर माझ्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर मला कॉल करा, मी तुम्हाला सर्व डिटेल सांगतो. आणि कॉलेज वगैरे कसं आहे, तुम्हाला कॉलेजला व्हिजिटला केव्हा यायचं, आमची पहिली जी टीम आहे ते केव्हा जाणार आहे व्हिजिटसाठी, तर ते सर्व डिटेल तुम्हाला दिली जाईल त्याच्यामध्ये. आणि गेल्या 3 वर्षापासून आपण त्या कॉलेजला आपले महाराष्ट्राचे विद्यार्थी पाठवतोय, तर कोणत्याही प्रकारची अडचण तिथं नाहीये आणि कॉलेज एकदम बेस्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर इच्छुक असाल या गोष्टीसाठी, तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. आणि बाकी जो पुढचा व्हिडिओ जो असणार आहे आपला, तो 200च्या खाली ज्यांचे मार्क्स येतात तर त्यांनी काय करायचं, त्यांचं प्लॅन कसं असणार आहे, त्यांना किती बजेटनुसार कॉलेज मिळेल, तर हे सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.